नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या RPIला भाजपानं विश्वासात घेतलेलं नाही आहे, त्यामुळे बंड करण्याचा निर्णय RPIने घेतलेला आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी RPIचे राष्ट्रीय सचिव आहेत बारसिंग सर, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, अखेर RPIला बंड करावं लागतंय? रिपब्लिकन पक्षानं की ज्या पक्षानं महायुतीचे दोन्ही उमेदवार इथले विधानसभेत निवडून आणले, त्याचबरोबर या विभागातला खासदारही निवडून दिला, अशा रिपब्लिकन पक्षाला महानगरपालिका इलेक्शनमध्ये थोडी किंमत दिली जात नाही। अत्यंत वाईट अशी गोष्ट आहे। आम्ही आज इथले सर्वेसर्वा गणेशजी नाईक यांच्याकडे गेलो होतो। महेश खरे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, तेही बरोबर होते। आम्ही त्यांना विनंती केली की कमीत कमी 5 ते 6 सीट्स तरी द्या, परंतु त्यांनी हात वर केले आणि त्यांची काही कमिटी आहे त्याच्याकडे जायचं म्हणून सांगितलं। तर आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की ठीक आहे, जे काही झालं ते झालं, परंतु महायुतीमध्ये आता आम्ही भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा देणार नाही। आम्ही स्वतंत्र इलेक्शन लढू किंवा महायुतीमध्ये दुसरा जो घटक पक्ष आहे त्याच्यासोबत आम्ही जाऊ आणि त्यांच्यावर युती करू आणि इलेक्शन लढू, परंतु भारतीय जनता पक्षाला ज्यांनी आमच्या विश्वासघात केला त्यांच्याबरोबर राहणार नाही, अशा आम्ही योग्य सूचना दिल्या आहेत आणि कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे फॉर्म भरण्याची मुभा दिली आहे। आपल्या ठिकाणी RPIचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे आहेत। सर, तुमचा वापर केला जातोय फक्त? 2014 पासून झेंडा आणि दांड्याशिवाय आम्हाला कधी पुढे येऊच दिलं नाही। आम्ही तरी पण मोठ्या मनाचे आहेत। आंबेडकर चळवळीमध्ये सांगितलेलं त्यागाची भूमिका घेतली पाहिजे। आज 2014 पासून आम्ही त्यागाची भूमिका घेतो, कारण त्या काळाचा भाजप हा कुठल्या स्तराला होता आणि आजचा भाजप हा किती फरक आहे, देशामध्ये राज्य करतोय, हे निवळ आंबेडकरी चळवळीच्या विचाराने तो राज्य करतोय आणि हे विसरलेले आहेत, यांना जाणीव होत नाही आहे। आज दरदर आम्ही भटकतोय, आम्हाला 4 जागा द्या, 5 जागा द्या, हे काय चाललं आहे? आम्ही कधी आयुष्यात तुमच्याकडे कुठली अपेक्षा केली नाही, कुठल्या पैशाची अपेक्षा केली नाही आणि आम्हाला जर आम्ही हिनवत असेल तर आम्हाला ज्याप्रमाणे 2014ची तुमची परिस्थिती होती ती परिस्थिती एक ना एक दिवशी तुम्हाला पण येणार आहे। जे आज आम्ही होतो ती तुमच्यावर येणार आहे, तुम्ही ते भोगलेलं आहे। मग आज आम्ही तुमच्यासोबत असताना तुम्ही सरकारमध्ये आहात, केंद्रात आहात आणि तरीही तुम्ही RPIच्या कार्यकर्त्यांना साधा कॉर्पोरेशनची तिकीट देत नाही। तुम्ही खासदार आमदार तुमचे, मग कमीत कमी छोट्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कॉर्पोरेशनमध्ये नगरसेवकामध्ये बनवायची संधी तर दिली पाहिजे। ही भावना तुमच्या मनामध्ये नाही आहे, याचा अर्थ तुमच्याकडे लोकशाही नावाची वस्तू राहिलेली नाही आहे। तुम्ही हुकुमासारखं पाहिजे तसं वापरू शकता। म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतो की आपण आजची रात्र आहे, आजची रात्र वैराची समजून तुम्ही जर आमच्या शब्दावर जर मान दिला नाही तर याचे परिणाम तुम्हाला महानगरपालिकेत आम्ही दाखवणार। आपण काय निर्णय घेणार आहात? आम्ही एकतर पहिले स्वतंत्र जाणार आणि जर महायुतीतले घटकले जे असतील ते जर तयार असतील आमच्याबरोबर तर त्यांनाही मदत करू, नाहीतर मग आम्ही तर बंड करणारच आहोत, ही तितकंच खरे आहे। आता तुम्ही भेट घेतलेल्या स्थानिक नेत्यांची काय म्हणाले? नाईक साहेबांनी मी संजू नाईकांना पत्र दिलं होतं, त्यानंतर गणेश नाईकांना पत्र दिलं होतं, वारंवार त्याच्या संपर्कात होतो। त्यांना सांगत होतो की बाबा आम्हाला जास्त जागा नाही, 111मधून आम्हाला 4-5 जागा द्या आणि त्यामध्ये येणाऱ्या जागा मागतोय आम्ही, तुम्ही सर्वे करा आमचे की हे निवडून येणार आहेत त्या जागा द्या, तरी तुम्ही देत नाही। आज गणेश नाईकांनी सरळ सांगितलं की आमच्या हातात काय नाही आहे, हे विक्रम पाटील म्हणून आहे, ते हे पक्षाचं बघतात, इतर पक्षाचं, त्यांच्याकडे जाऊन भेटा। मी नंबर लावला, फोन लावला, त्यांना मॅसेज केला, पण त्यांच्याकडनं कुठलाही रिप्लाय येत नाही। याचा अर्थ आपण समजून जायचं की तुम्हाला काय करायचं करा, अशी मुख्य भाषा समजून आम्ही बाहेर पडलेलो आहोत। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी भाजपाकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर RPIने भाजपाच्या विरोधामध्ये जाण्याचा निर्णय नवी मुंबईमध्ये घेतलेला आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।